नमस्कार, मी प्रमिला झांबरे. तर आज मी बनवते चिगळाच्या भाजीचं धपाटं किंवा चिगळाच्या भाजीचं थालीपीठ. तर इथं एक अर्धी वाटी मी मकाचं पीठ घेतलेलं आहे. इथं थोडंसं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तर आपण अगोदर सगळी पीठं टाकून घेऊया. फक्त 2च पीठं घेतलेली आहेत मी. इथं थोडीशी कोथिंबीर घेतली आहे बारीक चिरून. हिरवी मिरची आणि लसूण बारीक करून घेतलेलं आहे. इथं कांदा आहे. चिगळाची भाजी मी नीट करून धुवून घेतली चिरून, त्याच्यामुळे हे ओलसर असे झालेले. तर ह्यात मी टाकते चवीनुसार मीठ. मीठ टाकून छान असं तिंबून घेते. थोडंसं पाणी ओतून आपल्याला हे तिंबून घ्यायचं. तर थोडं थोडं पाणी ओतून मी तिंबून घ्यायला लागले. एकदम पण पाणी ओतायचं नाही, जसं लागेल तसं थोडं थोडं ओतत राहायचं आहे. जास्त आपल्याला घट्ट पण पीठ नको आहे, सैलसर पाहिजे. तर बघा छान असा मी पिठाचा गोळा तिंबून घेतलेला आहे. तर आपण आता धपाटं थापटायला घेऊया. तर इथं सुती कापड घेतलेलं आहे मी, ती धुवून ओलं करून घेतलेलं आहे. आता थोडंसं पाणी टाकून घेतलं ह्याच्यावर. किचनवरच मी थापटून घेले. किचन मी घासून स्वच्छ घेतलेलं आहे. थोडासा एक गोळा घेते. ही मकाचं पीठ असल्यामुळे आपल्याला हळदीची गरज लागली नाही ह्याला. आता ह्याच्यावर थापटून घेते छान असं. तर छान असं धपाटं मी थापटून घेतलेलं आहे. ह्याला असं मध्यभागी एक अशी येजं पाडते 4, म्हणजे ह्याच्यातून वाफ निघून छान असं भाजलं जाते, कुठेही कच्चं राहत नाही. ह्याला थोडंसं तेल लावून घेते. म्हणजे ज्यावेळेस आपण धपाटं टाकतो त्यावेळेस चिटकत नाही, चांगलं भाजलं जाते. गॅसवर तवा ठेवला आहे. तवा पण छान असा तापलेला आहे. तव्यावर पण थोडंसं तेल टाकते. तुम्ही म्हणसाल एवढं तेल का, तर पहिलं धपाटं असल्यामुळे चिटकलं जाते. तर वरचं धपाटं छान असं भाजलं जातं आहे. तोपर्यंत मी खाली दुसरं पण थापटून घेते. तर आपण आता ह्याला पलटी करून घेऊया. बघा एक साईड किती छान अशी भाजलेली आहे. तर दुसरी पण साईड आपल्याला तशीच कमी गॅसवर छान अशी भाजून घ्यायची. तर बघा दोन्ही साईडनं छान असं खरपूस मी धपाटं भाजून घेतलेलं आहे. तर ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेते. दुसरं पण धपाटं मी तसंच थापटून घेतले. थोडंसं वरून तेल लावलेलं आहे. तर बघा छान असं दोन्ही साईडनं खरपूस अशी धपाटी मी भाजून घेतली ती. तर दह्यासोबत खायला धपाटी तयार झाली ती. तर ही एका वाटीच्या पिठामध्ये 4 धपाटी करून घेतली ती. तर तुम्ही ही चिगळाच्या भाजीची अशी धपाटी बनवून बघा. माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा